बाहेर असं पावसाळी वातावरण असल्यावरती काहीतरी चटपटीत क्रिस्पी खायची इच्छा होते. म्हणूनच आज ही रेसिपी बनवूया. तर सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा धने घेतलेत, अर्धा चमचा यामध्ये बडीशेप घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आणि आता हे मी जाडसर मिक्सरला वाटून घेते. तुम्ही हे कुटूनसुद्धा घेऊ शकता. तर इथे हे असं जाडसर वाटून घेतलं. पहा, बारीक करायचं नाही आहे. हे असं जाडसर वाटलेलं धने, बडीशेप, जिरं जेव्हा दाताखाली येतं तेव्हा खूप छान लागतं या रेसिपीमध्ये. आता इथे एक बाऊल घेतला आहे. यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत. अगदी पातळ चिरून घ्यायचे आहेत. यामध्ये आता आपण जे वाटण तयार करून ठेवलं आहे ते सगळं घालायचं आहे. आता इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता यामध्ये घालते. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चिरून घेतली. यानंतर इथे मी हिरवी मिरची घालते. हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडी जास्त घेतली. यानंतर अर्धा इंच आलं इथे किसून घेतलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. चवीप्रमाणे इथे मीठ घातलं आहे. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. कांदा त्याबरोबर आपण जे मसाले घातले सगळे छान एकजीव करायचे आणि असा हाताने कांदा कुस्करून घ्यायचा. त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे कांद्याला भरपूर पाणी सुटेल. तर इथे मी कांदाचा छान कुस्करून घेतला. आता हा कांदा आपण असा झाकून ठेवूया 5 मिनटं म्हणजे त्याला भरपूर पाणी सुटेल. तर इथे कांद्याला पाणी सुटले पहा, अगदी ओलसर झालं हे. आता यामध्ये बेसन घालायचं आहे. तर इथे 3 चमचे यामध्ये मी बेसन घालते. घरी जो आपण पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने इथे 3 चमचे बेसन घालायचे. यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर इथे तुम्ही रवा घालू शकता. रवा घातलात तर तुम्हाला हे थोडा वेळ झाकून बाजूला ठेवायला लागेल रवा फुलण्यासाठी. यानंतर यामध्ये मी 2 चमचे गव्हाचं पीठ घालते. गव्हाच्या पिठामुळे रेसिपी आतपर्यंत छान सॉफ्ट होईल. आज आपण साऊथ इंडियन ओनियन वडा बनवतो आहे. यामध्ये मैदा वापरला जातो पण मैद्याऐवजी मी इथे गव्हाचं पीठ वापरते. तुम्हाला मैदा घालायचा असेल तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाऐवजी 2 चमचे मैदासुद्धा घालू शकता. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. सुरुवातीला जे कांद्याला पाणी सुटलं आहे त्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे थोडंसं मला ड्राय वाटतं आहे. तर यावरती आपण थोडं पाणी शिंपडूया. जास्त पाणी इथे घालायचं नाही आहे. 1 ते 2 चमचे पाणी फक्त असं शिंपडायचं आहे. इथे आता मला बाइंडिंग थोडीशी कमी वाटते तर इथे मी आणखी 1 चमचा बेसन घातलं आहे. तर इथे असं हे पीठ तयार आहे. तर याची आता आपण वडे बनवूया. तर खूपच साधी सोपी अशी रेसिपी आहे. घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे. आता याला असा वड्याचा आकार द्यायचा आहे आणि पातळ वडे बनवायचे त्याचे, जास्त जाड करू नका. तर असा वडा तयार करून घेतला आहे. आता वडे फ्राय करण्यासाठी इथे मी व्यवस्थित असं तेल गरम करून घेतलं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि वडे सोडायचे आहेत. लक्षात ठेवा, तेल अगदी जास्त कडकडीत गरम करू नका, नाहीतर हे लगेच काळे पडतील आणि आतपर्यंत छान क्रिस्पी होणार नाहीत. म्हणून आधी तेल गरम करून नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मग हे वडे सोडायचे आहेत. आणि मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हे छान आतपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या.
तर इथे पहा वडे छान गोल्डन ब्राऊन झालेत, काढून घेऊया. आणि आतपर्यंत अगदी मस्त क्रिस्पी झालेत. तर इथे पहा एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. चवीला खूपच मस्त लागतात. आणि आज इथे मी हे लसूण आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेत. या चटणीची रेसिपी मी खूप आधी चॅनलवरती शेअर केलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. मी पुन्हा एकदा या चटणीचा व्हिडिओ शेअर करेन. तर आजची ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. या पावसाळी वातावरणामध्ये एकदा तरी बनवायला हवी अशी ही मस्त रेसिपी आहे. संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चटपटीत खायचं असेल तर अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.